जालीय सुत्त, संघातील एकता, वादविवादांचे निराकरण आणि धम्माचे अध्ययन. दीघनिकाय हा भाग सिलखंड वग्गामधला सुत्त क्रमांक 6 पाली त्रिपिटकाच्या सुत्तपिटकातील एक महत्त्वाचा भाग आहे. त्यातील जालीय सुत्त हे एक प्रसिद्ध सुत्त आहे जे बौद्ध भिक्खूमधील वाद विवाद आणि बुद्धांच्या शिकवणीचे निराकरण करते. हे सुत्त संघाच्या एकतेचे महत्त्व आणि विवादाचे निरसन कशा पद्धतीने करण्यात यावे या बाबतीत भगवंताचा उपदेश यामध्ये दर्शवला आहे. सुत्ताचा संदर्भ: बुद्धाच्या काळात इसवी सन पूर्व 6व्या शतकाच्या अगोदर आत्मा, अनात्मा, शाश्वत, अनित्यता यावर तीव्र वादविवाद चालू होते. जालीय सुत्तामध्ये 2 भिक्खूमधील वादविवादाचा उल्लेख आलेला आहे. हे दोन्ही भिक्खू जाली आणि कृष्ण यामध्ये काही शास्त्रवाद तात्विक वाद झाला, ज्यामुळे संघात मतभेद निर्माण झाले. या वादाचे निराकरण करण्यासाठी बुद्धांनी हे सुत्त सांगितले. जालीय आणि कृष्ण या 2 परिव्राजकांनी बुद्धांना विचारले, भगवान, काय शरीर आणि जीव अर्थात आत्मा एकच आहेत का, की ते वेगवेगळे आहेत? हा प्रश्न उपनिषदकालीन तत्वचर्चेतील मूलभूत वादग्रस्त विषय होता. त्यावर भगवंताने सांगितले की अव्याकृत प्रश्न अर्थात अनुत्तरित प्रश्न म्हणून हे टाळले, कारण हे प्रश्न दुःख निरोधाच्या मार्गाशी थेट संबंधित नव्हते. त्याऐवजी त्यांनी 4 आर्य सत्य आणि अष्टांगिक मार्ग भगवंतांनी शिकविला. सुत्ताचा सारांश: वादाचे कारण 2 बौद्ध भिक्खूमध्ये धम्म आणि विनय यावर मतभेद निर्माण झाले. त्यांच्या वादामुळे संघात अशांतता पसरली होती. तेव्हा बुद्धांनी त्यावरती उपदेश करताना त्यामध्ये हस्तक्षेप केला. बुद्धांनी या वादावर प्रतिक्रिया देताना सांगितले की कोणत्याही वादाला महत्त्व देऊ नये. तो संघाच्या एकतेसाठी हानिकारक आहे. भिक्खूंनी केवळ धम्म आणि विनयाच्या आधारेच वागले पाहिजे. व्यर्थच्या वादामध्ये पडून वेळ वाया घालू नये. संघाची एकता ही सर्वात महत्त्वाची आहे. जो कोणी संघाची फूट पाडतो त्याला दुःख भोगावे लागते. बुद्धांनी त्यांच्या प्रश्नाला थेट उत्तर दिले नाही, तर त्याऐवजी त्यांनी अव्याकृत प्रश्न अर्थात अनुत्तरित प्रश्न म्हणून टाळले. त्यांनी असे सांगितले, प्रज्ञा आणि ध्यानावर भर द्या. हे जालीय असले तात्विक वाद निरर्थक आहेत. त्याऐवजी दुःख, दुःखाचे कारण, दुःखाचा निरोध आणि दुःख निरोधाचा मार्ग, थोडक्यामध्ये 4 आर्य सत्य यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. बुद्धाचा मुख्य संदेश होता, जे निर्वाणाला उपयुक्त नाही त्या वादात आपण पडू नका. संघाची एकता: तथागत भगवान बुद्धांनी भिक्खूंना सांगितले की संघाचे विभाजन हे धम्माच्या दृष्टीने खूप गंभीर अपराध आहे. वाद टाळणे: छोट्या छोट्या वादामध्ये पडून भिक्खूंनी आपली साधना बाधित करू नये. धम्म विनयावर भर देणे: कोणत्याही विवादाचे निराकरण धम्म आणि विनय यांच्या आधारे करावे. सहनशीलता: भगवान बुद्धांनी भिक्षूंना सांगितले की इतरांच्या मतांना
मतांना आदर देऊन शांततेने वागावे. अनुत्तरित प्रश्न अर्थात अव्याकृत प्रश्न यावर भगवंत म्हणाले, बुद्ध 14 प्रकारचे तात्विक प्रश्न जसे की जग शाश्वत आहे की नाही, आत्मा आणि शरीर एकच आहे का, हे टाळतात, कारण हे प्रश्न दुःखाच्या निवारणासाठी निरुपयोगी आहेत. यामुळे विवाद निर्माण होतो, साधना बाधित होते. सुत्ताचे महत्त्व. हे सुत्त संघातील एकता आणि अनुशासन राखण्यासाठी आवश्यक आहे. आजच्या काळातही संघटनांमध्ये होणाऱ्या मतभेदावर या सुत्तांचा उपयोग होऊ शकतो. बुद्धांचा संदेश स्पष्ट आहे. बुद्ध म्हणतात, वाद निर्माण करण्यापेक्षा ध्यान, प्रज्ञा आणि सदाचारावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. हे जालीय सुत्तामध्ये बुद्ध स्पष्ट करतात की संघाची फूट पाडणे हे खूप गंभीर पाप आहे. जो भिक्खू संघात वाद निर्माण करतो तो अपाय मुक्तीच्या मार्गापासून दूर जातो. आधुनिक जीवनातील उपयुक्तता. भगवंत सांगतात, वाद न करता कृती करा. जीवनातील वेळ वाद जसे की धर्म कोणता चांगला यावर चर्चा करण्याऐवजी सदाचार, समाधी आणि प्रज्ञा आपण वाढवली पाहिजे. समूह शक्ती. भगवान म्हणतात, कोणत्याही संस्थेमध्ये एकता राखणे हे यशस्वीत्वाचे रहस्य आहे. महत्त्वाच्या गोष्टीवर लक्ष देणे. बुद्ध म्हणतात, निरुपयोगी चर्चेऐवजी आपल्या ध्येयावर जसे की आत्मविकास केंद्रित रहा. अंतिम सारांश भगवंतांनी सांगितले. जालीय सुत्ताचे मुख्य 3 सूत्र आहेत. व्यर्थच्या वादात पडू नका, जसं की जे मोक्षाला उपयोगी नाही ते आपण टाळले पाहिजे. दुसरं, प्रत्यक्ष साधनेवर लक्ष दिले पाहिजे. भगवंत म्हणतात, 4 आर्य सत्य आणि अष्टांगिक मार्ग हाच खरा अभ्यासाचा, दुःखमुक्तीचा महत्त्वाचा विषय आहे आणि म्हणून याकडे भिक्षूंनी लक्ष दिलं पाहिजे. आणि तिसरी, संघाची एकता जपा. भगवंत म्हणतात, कुटीर वृत्ती ही आध्यात्मिक अधपतनाची लक्षणे आहेत. कोणत्याही उपायाने स्वतःचे दुःख दूर करा. या सुत्ताचा सरळ संदेश आहे, वाद करून वेळ वाया घालवू नका. जे दुःख दूर करते तेच शिका आणि ते साध्य करा. जालीय सुत्ताचे आधुनिक जीवनातील अप्रत्यक्ष संदर्भ म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाशी साम्य असले पाहिजे. बुद्धाची ही पद्धत प्रायोगिक सत्याकडे लक्ष देते, याला समर्थन देते. उदाहरणार्थ, आत्मा आहे का यापेक्षा मन शांती कशी मिळवायची यावर लक्ष केंद्रित करणे उपयुक्त ठरते. व्यवस्थापन शास्त्रीय सूत्र. संघटनात्मक एकता ही कोणत्याही यशस्वी संस्थेची गुरुकिल्ली आहे. साम्य निराकरणावर लक्ष देणे आहे. वैयक्तिक विकास. मी कोण आहे यापेक्षा मी आनंदी कसा राहू शकतो यावर चिंतन करणे हे फायदेशीर आहे. निष्कर्ष. जालीय सुत्त हे संघाच्या एकतेचे आणि शांततेचे महत्त्व समजावते. बुद्धांनी यामध्ये सांगितले आहे की जो संघाची फूट पाडतो तो स्वतःच्या आध्यात्मिक विकासाला अडथळा निर्माण करतो. म्हणून धम्माच्या मार्गावर असलेल्यांनी वादापेक्षा साधना आणि करुणा यावर भर द्यावा. व्यावहारिक धर्म शिक्षण. बुद्ध धर्म हा वादविवादापेक्षा प्रत्यक्ष साधनेवर भर देतो. संघ शिस्त. संघाच्या एकतेसाठी वाद टाळणे हे आवश्यक आहे. 4 आर्य सत्याकडे लक्ष, जे निर्वाणाकडे घेऊन जाणारे आहे, तेवढ्याचाच अभ्यास आपण केला पाहिजे. संघ सुखो होंतु, संघ शांत रहा, हाच या सूत्राचा मुख्य उपदेश आहे.
अशा पद्धतीने महत्त्वपूर्ण तथागतांनी या सुत्तामध्ये, जालीय सुत्तामध्ये भगवंतांनी उपदेश दिलेला आहे.